नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संगीताला आबा इतक्या रात्री फोन करतात. तेव्हा आता संगीता थोडीशी घाबरते. इतक्या रात्री आबाजींनी का फोन केला असेल म्हणून फोन उचलते आणि हॅलो आबाजी, सगळं काही व्यवस्थित आहे ना असं विचारते. तेव्हा आता आबाजी म्हणतात की माफ करा विहीनबाई, अहो इतक्या रात्री मी तुम्हाला फोन करतो. अद्वैतच्या रूममध्ये गेलो होतो. नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार सुरू आहे, परंतु नक्की तो काय विचार करतो हे काही तो सांगत नाही. त्यामुळे जरा खरंच माझा जीव अगदी खूप घाबरा होतो. मला भीती वाटते की त्यांच्या प्रपंचात काही अडचण वगैरे येऊ नये. तेव्हा आता संगीताला सुद्धा आता टेन्शन येते. संगीता म्हणते की आबाजी, अहो तुम्ही काय बोलतात हे? आता हे सर्व ऐकून माझा सुद्धा जीव अगदी घाबरेसा झालेला आहे. म्हणजे आबाजी, अहो नेमकं काय झालं? जावई बापू काही तुमच्याशी काही बोलले का या विषयावर? तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघा, अहो एखादा जर काही बोलला नाही तरी सुद्धा त्याच्या वागण्यावरून, त्याच्या हावभावावरून मी सगळं काही ओळखू शकतो की नक्की काय झाले आहे. त्यामुळे मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो की अद्वैतच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी अगदी विचार सुरू आहेत, परंतु नक्की तो विचार काय आहे हा तर तो सांगेनासा झालेला आहे. तेव्हा आता संगीता म्हणते की हो, आता कुठे माझ्या लक्षात येते की जेव्हा आमची कला ही प्रवासावरून घरी आली तेव्हा ती सुद्धा काही असं बरं जावई बापूंबद्दल बोलली नाही. त्यामुळे मला तर असं वाटतं की दोघे कायम भांडतच असतात आणि जे काही आपण ठरवले होते तर आपल्या मनासारखी तिकडे गेल्यानंतर यांच्यात काही झालेले दिसत नाही. आणि तेव्हा कुठे आता संगीताला जो काही देवी आईने संकेत दिलेला असतो, जे काही आता देवघरात करंडा सांडलेला असतो, तेव्हा मात्र आता तिला त्याची आठवण होते आणि ती लगेच म्हणते की अरे देवा, म्हणजे देवी आईने जो काही संकेत दिलेला आहे मग तो संकेत खरा ठरतो की काय? तेव्हा आता हे ऐकून आबांना सुद्धा धक्काच बसतो. आबा म्हणतात की कसला? विहीनबाई, अहो कोणत्या संकेताबद्दल तुम्ही बोलतात? तेव्हा आता कला आल्याचं संगीताला समजते. तर आता संगीता आबाजींना म्हणते की हे बघा, मी तुम्हाला नंतर कॉल करते, कारण कला सुद्धा आता घरातच आहे, तर उगाच पराचा कावळा होईल म्हणून ती आता लगेच फोन ठेवते. तर लगेच आता संगीता विचारतच पडते की नक्की हे सर्व काय होऊन बसले, काय पराचा कावळा करून ठेवला अंबाबाईने तर देवच जाणे. काल मात्र कला ज्या पद्धतीत बोलत होती त्यावरून मला तर असं वाटते की नक्की इकडे गेल्यानंतर ही पोरगी जावई बापूंशी भांडली असेल. मला आता त्यासाठी काही करावंच लागेल, म्हणून आता परत मी आबाजींना फोन करू का असा ती विचार करत लगेच फोन करायला जाणार असते. तेवढ्यात आता काजल तेथे येते आणि दोघींची आता धडक होते. तर संगीता म्हणते की अगं काजल, लागलं नाही ना बाळ? काजल म्हणते की अहो खरेबाई, तुमचं काय चाललं हे सर्व? परंतु खरेबाई, अहो तुमचा चेहरा असा का झाला? तुम्ही असं का बघता? तेव्हा आता काजल म्हणते की ही तायडी सुद्धा उगाच विषय ताणत असते. तेव्हा आता संगीता म्हणते की नक्की मी काय करू? जावई बापूंना फोन करून बघू का? तेव्हा आता लगेच काजल म्हणते की हो खरे बाई, तुम्ही असेच काहीतरी कर आणि तू ना जरा दाजींची समजूतच काढ. आणि तेवढ्यात मात्र काजलच्या मोबाईलवर तिला पक्याचा फोन येतो आणि ती आता बाजूला निघून जाते. तेव्हा आता संगीता विचार करते की नक्की मग काय करू का मी आता जावई बापूंना फोन? पण नको, मी त्यापेक्षा आबाजींनाच फोन करते आणि ते नक्की जावई बापूंना समजावते. त्यानंतर आता इकडे रजनी सगळ्यांना थालीपीठ वगैरे वाढते, परंतु त्यात लोणी काही देत नाही. तेव्हा आता आबा म्हणतात की अगं रजनी, हे काय? थालीपीठ तर आहे परंतु लोणी नाही का? तेव्हा आता रजनी म्हणते की हो आबा, आजचे दिवस जर लोणी नाही दिले तर चालेल ना? तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की हो असून दे रजनी, तसेही दिवसभर तू कामातच असते. आणि तेवढ्यात आबाजींच्या मोबाईलवर संगीताचा कॉल येत असतो. तर रजनी म्हणते की आबा, अहो तुमचा फोन घेऊ का मी फोन? तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की अगं राहून दे, मी जाऊन बघतोय. उठून फोन घ्यायला जातात. तेव्हा मात्र आता लगेच रोहिणी आणि राहुल यांना संशय येतो. रोहिणी म्हणते की आबाजींना सकाळी सकाळी इतका लवकर फोन कोणाचा आला असेल? इतक्या घाईत आबा लगेच उठून आत गेले. राहुल म्हणतो की अगं मॉम, तुला काय करायचं असेल कुणाचा तरी. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की अरे राहुल, तुला हे छोट्या गोष्टी अजिबात कळत नसतात. आणि तेवढ्यात आबा तर बाहेर येतात. रोहिणी लगेच विचारते की काय हो आबा, अहो तुमचा फोन झाला सुद्धा. तेव्हा आता आबा म्हणतात की अगं घ्यायला गेलो आणि लगेच कट सुद्धा झाला, परंतु अगोदर पोटोबा, नंतर बघूयात की फोन कुणाचा असेल. त्यानंतर आता इकडे संगीता भाजी निवडत असते आणि आबाजींनी फोन का घेतला नसेल? त्यांच्या जे काही घरामध्ये आता भांडण वगैरे नको, जी शंका माझ्या मनात आहे ती खरी असेल का? आई अंबाबाई, तूच आता सावरून घे, म्हणून संगीता विचारत पडते. त्यानंतर आता इकडे अद्वैत हा ॲडव्होकेट जे काही बापट आहे तर त्यांना भेटायला येतो आणि त्यांना सगळं काही व्यवस्थित आता दाखवून म्हणतो की हे बघा, माझ्या मनात जे काही शंका होत्या त्या सगळ्या मी तुम्हाला क्लिअर केल्या, त्यामुळे आता
माझे सगळे काही डॉक्युमेंट्स क्लिअर आहे, तुम्हीच आता तुमचं चेक करून सांगा. मी माझं तर सगळं चेक तर केलंच. तेव्हा ॲडव्होकेट जे काही बापट आहे ते सर्व डॉक्युमेंट्स चेक करतात आणि अद्वैतला म्हणतात की हे बघा मिस्टर चांदेकर, डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काही क्लिअर आहे, परंतु एक शंका आहे. महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः आता ह्या डॉक्युमेंट्सवर सही केलेली आहे, त्यामुळे काही अडचण तर नाही. त्यामुळे आता यापुढे तुमच्या सुद्धा काहीतरी सह्या लागतील, तेव्हाच कुठे सगळी काही प्रोसिजर पूर्ण होईल. तुम्ही याचा भाग आहात. तर अद्वैत लगेच म्हणतो की यस यस ऑफकोर्स, मी सह्या करायला तयार आहे, फक्त सह्या कधी करायच्या आहे ते मला सांगा. तेव्हा लगेच ॲडव्होकेट बापट म्हणतात की हो ग्रेट, आणि लगेच झालेच. मग तेव्हा आता अद्वैत म्हणतो आपण लगेच आता खऱ्यांच्या घरी जाऊ शकतो का, म्हणजे हे बघा समोरच्या पार्टीला सुद्धा गोष्टी ह्या क्लिअर होती. तेव्हा आता ॲडव्होकेट बापट म्हणतात की हो हो नक्की जाऊयात. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की थांबा एक सेकंड, मी त्यांना फोन करतो. त्यानंतर आता इकडे कलाही संगीताला म्हणत असते की आई अगं झाले सगळं काही करून, आणि नाश्ता सुद्धा अगोदर नाश्ता करते, पडवी वगैरे झाडून तर झाली, पाणी वगैरे मारून सुद्धा झाली. आई काय केलं तू नाश्त्यासाठी. तेव्हा संगीता काही उत्तर देत नसते, म्हणून आता कला स्वतः किचन मध्ये येते आणि पोहे बघून खूप खुश होते आणि पोह्यांची ती कढई आहे ती उचलते आणि डायनिंग टेबलवर घेऊन येते आणि ती संगीताला म्हणते की चल आई तू सुद्धा ये, आपण नाश्ता करूया. आणि तेवढ्यात आता संगीताचा मोबाईल तेथे डायनिंग टेबलवर असतो आणि जावई बापू म्हणून तो सेव्ह असतो. तर आता संगीताच्या मोबाईलवर आता अद्वैतचा कॉल येत असतो. तेव्हा आता कला तो फोन पाहते आणि चांदेकर याने आईला का फोन केला असेल असा विचार करून त्या फोनकडे बघत असते. परंतु आता फोनची रिंग वाजत असल्यामुळे संगीताला असं वाटतं की नक्की आबाजींचा फोन आला असेल, म्हणून संगीता धावतच तो फोन घ्यायला जाते आणि फोन पाहते तर अगं बाई जावई बापू फोन करतात, म्हणून घाईने लगेच खुश होतो. तो फोन घेते आणि कला लगेच आपला पदर सावरत तोरतच परत किचनमध्ये जाते. तेव्हा आता अद्वैत हा संगीताने फोन उचलल्यानंतर हॅलो मिसेस खरे असं म्हणते. तेव्हा संगीता तर खुश होऊन म्हणते की अहो जावई बापू तुम्ही कसे आहात, प्रवास कसा झाला, व्यवस्थित झाला ना. तेव्हा लगेच आता कलाही ओरडते की आई. तेव्हा आता संगीता तिला शांत राहायला समजावते. तेव्हा आता संगीता पुन्हा अद्वैतला विचारते की बोला जावई बापू तुम्ही काय बोलत होता. त्यावर आता अद्वैत म्हणतो मिसेस खरे तुम्ही घरीच थांबा, घरातून कोणीही बाहेर जाऊ नका, मी तिकडे येतो. तेव्हा आता संगीता थोडीशी कावरी बावरी होते आणि कलाकडे बघत ती आता अद्वैतला म्हणते की हो आम्ही तर सगळेजण घरीच आहोत, या अहो तुमचंच घर आहे. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की हे बघा मिसेस खरे मी एका खूप मोठ्या निर्णयावर पर्यंत पोहोचलेला आहोत. तेव्हा आता निर्णय म्हटल्यानंतर संगीताला खूप मोठा धक्का बसतो. ती कलाकडे बघत आता अद्वैतला विचारते की निर्णय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो बाकी जे काही आहे ते मी घरी आल्यानंतर तुम्हाला सविस्तर सांगतो. तेव्हा आता संगीता विचारते की जावई बापू अहो कसला निर्णय, परंतु अद्वैत लगेच फोन कट कर. तेव्हा मात्र आता संगीताचा जीव अगदी घाबरलासा होतो आणि ती कलाकडे एकटक पाहत असते. त्यानंतर आता इकडे घरातील सर्वजण नाश्ता करत असतात तर अद्वैत नसतो. आबा विचारतात की अंजू अगं अद्वैत कुठे आहे, तो नाश्ता करण्यासाठी का नाही आलास. तेव्हा लगेच आता अंजू म्हणते की अहो अद्वैत साहेब सकाळीच त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून बाहेर गेलेत. रजनी म्हणते की हो तो सकाळी सकाळी घाईतच निघाला होता, मी त्याला थोडा वेळ थांब म्हणत होते, परंतु तो तर आता थांबायला सुद्धा तयार नव्हता, कारण त्याच्याकडे वेळच नाही असं तो म्हटला. तेव्हा आता सरोज म्हणते की अगं जाऊन दे, तो खाण्याच्या बाबतीत खूपच काटेकोर आहे, त्यामुळे जेव्हा वेळ होईल तर नक्की तो वेळेत काहीतरी खाऊन घेईल. तर आबा सुद्धा म्हणतात की हो नक्की त्याला काहीतरी महत्त्वाचे काम आले असेल म्हणून तो गेला असेल. त्यानंतर आता इकडे संगीताला तर खूप धक्का आलेला असतो आणि कलाचा तर खूपच राग. संगीता आता कलाला म्हणते की हे जे काही होते ना ते फक्त तुझ्या आणि तुझ्यामुळे होते, त्यामुळे कधीतरी गोड वागण्याचा तू प्रयत्न कर. त्यावर आता कला म्हणते की माझ्यामुळे आई पोहे वाढले, खाऊन घे. आणि कला स्वतःला पोहे घेते आणि ती बाहेर बसायला जाते. तेव्हा आता संगीता म्हणते की अगं काय, एकतर मला येथे इतकं मोठं टेन्शन वाढले आणि तुला पोह्याचं पडलं. कला अगं तू काय बोलते, हे तुला काही कळते की नाही. तेव्हा लगेच आता कला म्हणते की आई प्लीज खाऊन दे पोहे, नको ना काही म्हणू. तू कशाला त्या चांदेकरचं बोलणं इतकं सिरियस घेते. माहिती आहे की आई मला तर त्याचा फोन आला होता, परंतु तो माणूस आज एक बोलत असतो आणि उद्या भलतंच काहीतरी करत असतो. त्याचं त्याला तरी कळते का तो नक्की काय वागतो. जाऊन दे आई, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, पोहे गार होतात, पोहे खाऊन घे. तेव्हा आता संगीताला तर खूप टेन्शन येते. कलाला म्हणते की अगं हा संसार आहे, पोरखेळ नाही. आणि ती देवी अंबाबाईला म्हणते की अगं देवी अंबाबाई, आमच्या कलाने डोळ्यावर अगदी झापडं लावलेली आहे. जावई बापू आणि ती बाकीच्या जे काही गोष्टी आहे तर त्याला जास्त महत्त्व देतात स्वतःचा संसार सोडून. त्यामुळे अंबाबाई तूच आहे असे की त्यांचा संसार आता तू सावर.
संसारावर असं कोणतंही संकट येऊन देऊ नको। आणि तेवढ्यात मात्र आता दरवाजा अद्वैत येऊन जोरात वाजवतो। जोरात तो आता खरे खरे असे ओरडतो। तेवढ्यात संगीता मागे वळून बघते तर तिला खूप मोठा एक धक्का बसतो, कारण वकील आणि जे काही आता अद्वैत दारात उभे आहे। तर कला सुद्धा आता उठून उभी राहते आणि हे सर्व पाहत असते। तेव्हा संगीताला तर टेन्शन येते। संगीता मनात म्हणते की अरे देवा, म्हणजे आता जावई बापू वकिलांना सुद्धा सोबत घेऊन आले, म्हणजे नक्की काहीतरी आता खूप मोठा एक प्रॉब्लेम होणार आहे। म्हणजे जावई बापूंनी सगळी काही आता डिव्होर्स देण्याची कलाला तयारी केली की काय। म्हणून संगीता आता देवी आईला हात जोडते की देवी अंबाबाई, अगं नको, त्यांना काडीमोड अगदी घ्यायला नको। तेव्हा आता अद्वैत आणि वकील साहेब आत येतात तर कलाही रागाने अद्वैतकडे बघत असते। तेवढ्यात संगीता धावतच अद्वैत जवळ जाते। अद्वैतचा हात धरून थोडंसं त्याला बाजूला घेते, हात जोडते की अद्वैतराव हे बघा, मी तुमच्यासमोर विनंती करते, हात जोडते। वकील साहेबांना तुम्ही येथे कशासाठी घेऊन आला? मी तुमच्यासमोर हात जोडते, पाया पडते, पण तुम्ही असं काहीतरी भलतं करू नका। आमची कला लाख वेळेस चुकली असेल, परंतु आहो ती चुकलेली आहे, पण तुम्ही सुद्धा इतका टोकाचा निर्णय घेऊ नकोस। तेव्हा आता कला ही संगीताकडे आणि अद्वैतकडे रागाने बघत असते। तर संगीता पुढे म्हणते की हे बघा जावई बापू, आहो मी तुमच्यासमोर पदर पसरवते, तुम्ही एकदा अगदी तिच्याकडे लक्ष देऊ नका। जे काही आता समजुतीने घ्यायचं आहे तर ते तुम्ही घ्या। तुम्ही आता अगदी मोठे मनाने स्वतःला समजवा आणि मोठं मन करा तुमचं। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कायम मी का समजूत घ्यायची असते, प्रत्येक गोष्ट मी समजून घ्यायची का? आणि तो आता कलासमोर येतो आणि कलासमोर येत आता जोरात ओरडून म्हणतो की ती जे काही वागते ते चालते, वागायचं नाही हे का? तेव्हा आता कला अद्वैतकडे बघत मनात म्हणते की म्हणजे नक्की हा घटस्फोट घ्यायला आला की काय। तेव्हा आता दोघे एकमेकांकडे बघतच असतात तर संगीता धावत परत अद्वैत जवळ येते आणि हात जोडून ती आता अद्वैतच्या पायाशी लोटांगण घेते की जावई बापू हे बघा, मी तुमच्या पाया पडते। तेव्हा आता अद्वैत संगीताच्या हाताला धरून तिला उभं करतो। तेव्हा कला म्हणते की आई हे बघ, प्लीज असं काही करू नकोस। तेव्हा आता संगीता कलावरच ओरडते आणि कलाला म्हणते की गप्प बस। आणि आता संगीता परत अद्वैतला म्हणते की जावई बापू, मी तुमच्यासमोर पदर पसरवते आणि वकिलांना बोलून तुम्ही असलं काही करू नका। त्यावर आता अद्वैत म्हणतो की अहो मिसेस खरे, तुम्ही प्रत्येक वेळेस मलाच का समजून सांगत असता? निर्णय घेण्याच्या वेळी मात्र ती निर्णय घेऊन मोकळी होते, मग आता मी सुद्धा तोच निर्णय घेण्यासाठीच आलेला आहोत। त्यावर आता संगीता धक्क्यानेच विचारते की म्हणजे तुम्ही निर्णय घेतला सुद्धा? संगीता डोक्याला हात लावून घेते। एक प्रकारचा खूप मोठा धक्का आता संगीताला बसतो। तेव्हा आता कला ही अद्वैतकडे पाहत असते, ती सुद्धा विचारतच पडते। आणि जेव्हा अद्वैतच्या हातामध्ये ते डॉक्युमेंट्स आणि ते जे काही आहे तर त्याकडे आता तिचं लक्ष जाते। तर संगीता म्हणते की हे बघा जावई बापू, मी तुम्हाला परत एकदा सांगते, असा काहीतरी भलताच तुम्ही निर्णय घेऊ नका प्लीज। मी तुमच्या पाया पडते, परंतु तुमचा हा संसार मोडू नका हो। आणि हे बघा जावई बापू, कुठलीही गोष्ट जोडण्यासाठी खूप टाइम लागतो, पण तोडायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो। त्यामुळे मी आज तुमच्या पाया पडते की माझीही मूर्ख लेकीने त्या काडीमोडच्या पेपरवर सह्या केल्यात, परंतु तुम्ही मात्र तो मूर्खपणा करू नका। तुम्ही मात्र आज त्या काडीमोडाच्या कागदावर सह्या करू नका। म्हणून संगीता हात जोडून खूप असं विनवण्या करत असते। तेव्हा आता अद्वैतला काही कळत नसतं। अद्वैत लगेच संगीताचा हात धरतो। एक सेकंद खरे, अहो तुम्ही इकडे या जरा मिसेस खरे। आणि तो संगीताला बाजूला घेतो आणि संगीताला विचारतो की अहो मिसेस खरे, तुम्ही कशाबद्दल बोलतात? कसला काडीमोड आणि कसले डिव्होर्स पेपरच्या सह्या वगैरे हे जे काही बोलतात ते मला काही कळत नाही। कसला संसार मोडायचा? आणि हे बघा प्लीज मिसेस खरे, तुम्ही पाया वगैरे काही पडू नका। त्यावर आता लगेच कला ही आईवरच ओरडते की आई। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मी असा काही भलताच निर्णय घेण्यासाठी, असा मूर्खपणा करण्यासाठी काही खरे आहात का? तेव्हा आता संगीता जावई बापूंकडून वळते। ती संगीता लगेच पुढे येते आणि कलाला म्हणते की हो, जावई बापू एकदम बरोबर बोलते। तेव्हा आता अद्वैत म्हणजे मिसेस खरेला म्हणतो की हे बघा खरे, तुम्हाला जे काही वाटतं त्या कामासाठी मी नाही आलो, एका वेगळ्याच कामासाठी मी इथे आलेलो आहोत असं जेव्हा सांगतो, तेव्हा मात्र आता संगीता म्हणते की वेगळं काम? नक्की असं काय वेगळं काम आहे जावई बापू तुमचं? तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असतात। तर संगीता पूर्ण घाबरून जाते। आता जावई बापूंचं कोणतं असं वेगळं काम असेल याचा ती विचार करते आणि पूर्णपणे आता ती धक्क्यातच असते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा मिसेस खरे, साखरवाडीला जाताना मी कलाला काहीतरी सांगितले होते। कला
कला विचारात पडते तर अद्वैत तिला विचारतो की काय खरे आठवले का? तेव्हा आता कला विचारते की मला नाही माहिती, मला नाही आठवत की तू काय बोलला होतास ते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो कसं आठवणार, कारण तू त्या गोष्टीला तर महत्त्व दिलं नाही, पण तरी सुद्धा ते जाऊन दे. बघ तुला काही झाले तरी माझ्याबरोबर ऑफिसला यावंच लागेल. तेव्हा आता कला विचारते की का यावं लागेल, मी ऑफिसला का येऊ असं विचार. तेव्हा आता कला ही रागाने अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैतने आता कलाला ऑफिसमध्ये येण्यासाठी काय काय नाटकं केलेले आहे हे सगळं काही आता कलाला अद्वैतकडे बघत आठवते. कारण दिनेशला घरी पाठवून कलाला ऑफिसला यायला चिठ्ठी पाठवली होती आणि जे काही डब्याचं नाटक करून कला नक्की ऑफिसमध्ये येईल असं जे काही प्लॅनिंग त्याने केले होते हे सगळं काही कलाला आठवते. ती रागाने आता अद्वैतकडे बघत असते. सर्व आठवत ती अद्वैतकडे पाहते आणि मनात विचार करते की नक्की याच्या मनामध्ये असं काय सुरू आहे. तेवढ्यात आता संगीता विचारते की जावई बापू अहो तुम्ही नेमकं काय बोलतात, खरंच मला काही कळत नाही, माझ्या डोसक्यात काहीच कळत नाही. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो सांगतो. आणि तेवढ्यात लगेच आता वकील साहेब असतात तर ते पुढे येतात आणि त्यांच्या हातात जे काही डॉक्युमेंट्स आहेत तो डॉक्युमेंट्स आता कलासमोर धरतो. कला रागाने आता ते डॉक्युमेंट्स आहे तर अद्वैतच्या हातातून हिसकावून घेते आणि रागाने त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता कला म्हणते की अरे हे तर माझं चांदेकर ज्वेलर्समध्ये अपॉइंटमेंट लेटर आहे. तेव्हा आता अद्वैत वकिलांना सर्व काही सांगायला सुरुवात करतो. तर वकील साहेब म्हणतात की हे बघा कला खरे तुम्ही चांदेकर हे अद्वैत चांदेकर यांच्याकडे तुम्ही डिझायनर म्हणून काम करतात आणि ते पण आता, आणि तुम्हाला हा जॉब सोडण्यासाठी 3 महिन्याची प्रायर नोटीस द्यावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला हा जॉब नाही सोडता येणार आणि यावर तुमच्या सह्या आहेतच. तेव्हा आता कला हे सर्व पाहून अद्वैतकडे रागाने बघते आणि वकील साहेबांना म्हणते की हो मला माहिती आहे आणि बरं मग असं ती अद्वैतला म्हणते. तर अद्वैत म्हणतो की बरं आणि मग नाही, आज मात्र माझ्यासोबत ऑफिसला तर यावेच लागेल, खूप काही काम पेंडिंग आहे त्यामुळे चल लवकर. तेव्हा आता हे बघून संगीताला तर खूप आनंद होतो. कला मात्र आता ते पेपर्स खाली ठेवते आणि मस्त तोऱ्यात ती खाली बसते आणि मस्त पोहे खात असते. तेव्हा मात्र आता संगीता ती सुद्धा जावई बापूंचा हात धरते आणि जावई बापू इथे बसा म्हणून ती आता कला शेजारी जावई बापूंना म्हणजे अद्वैतला बसवते आणि अगदी खुशून म्हणते की म्हणजे तुम्ही आणि कला एकत्र ऑफिसमध्ये बसून काम करणार. तेव्हा आता कला संगीताकडे रागाने पाहत असते आणि लगेच तिथून तोऱ्यात उठते आणि ती लगेच आता इकडे दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसते. तेव्हा आता अद्वैत वकील साहेबांना जाण्यासाठी खुणावतो तर वकील साहेब तेथून निघून जातात. तेव्हा आता अद्वैत घड्याळामध्ये बघतो आणि म्हणतो की चला चला एकतर खूप काम आहेत ऑफिसमध्ये, वेळ तर फार कमी आहे, माझ्याकडे वेळ नाही. तेव्हा आता संगीता धावतच कलाजवळ येते आणि हो हो उठ उठ कला, जावई बापूंकडे वेळ नाही आणि तिच्या हातातून पोह्यांची प्लेट घेते बाजूला ठेवते. तेव्हा संगीता आता काही ऐकून न घेता कलाला डायरेक्ट रूममध्ये घेऊन येते. रूमचा दरवाजा लावते आणि कपाटातून एक छान साडी काढते. कलाला म्हणते की हे बघ ही साडी नेसून जा, ही साडी खूप सुंदर आहे. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ तेथे काही फॅशन शो नाही मला इतकं नटून थटून जाण्यासाठी. तेव्हा संगीता म्हणते की अगं फॅशन शो नाही परंतु अगं ते स्वतःहून तुला नेण्यासाठी आलेत, अगं जावई बापू तुला स्वतःहून नेण्यासाठी आलेत. म्हणून संगीताला खूप आनंद होत ती आता कलाला समजावतात. तेव्हा आता कला म्हणते की आई अगं ते तुझे जावई बापू आहेत माझे नाही. तेव्हा आता संगीता खूप जोराने हसते आणि म्हणते की अगं ते माझेच जावई बापू असणार आणि तुझे तर नवरा असेल. म्हणून ती कलाला खूप गुदगुल्या करते. तर कला स्पष्ट म्हणते की आई मी तयार होऊन ऑफिसला नाही जाणार. संगीता पुन्हा कलाला धरते, परत ती साडी तिच्या हातामध्ये देते आणि म्हणते की हे बघ माझ्याकडे बघ, मी बघ केसामध्ये का गजरा माळते, अगं तुझ्या बाबांना गजरा खूप आवडतो म्हणून मी दररोज केसांमध्ये गजरा माळते. अगं तू सुद्धा जरा नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागायला शिक आणि बघ किती मस्त साडीची ही बॉर्डर आहे, सुंदर दिसेल आणि लवकर नेसून तयार हो. म्हणून दरवाजा लावून घेते. तेव्हा आता कला म्हणते की मी ही साडी नेसणार नाही आणि ती साडी ती फेकून देते. तेव्हा संगीता बाहेर अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की जावई बापू आहो ती आवरून येतेच. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो येणारच ती, पर्याय आहे का तिच्याकडे दुसरा. तेव्हा आता संगीता म्हणते की अहो तुम्ही तर खूप चिडलेले दिसता, कारण चिडलेला माणूस हा डोसक्यामध्ये बर्फ आणि तोंडात साखर आणि नाही अहो तुम्हाला नाही, मी तुम्हाला काही थंड सरबत वगैरे करून आणू का असं विचारते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नको मला काही नको, येईल ती. संगीताला इतका आनंद झालेला असतो, ती म्हणते की खरंच मी तुमची खूप आभारी आहे आणि ती अद्वैत समोर हात जोडते आणि खरंच तुम्ही तिला स्वतः घ्यायला आलात. तेव्हा अद्वैत म्हणतो की अहो ती येणारच आणि शेवटी तिला यावंच लागेल आणि हे बघा मिसेस खरे ती फक्त एकटीच अति आगाऊ आहे का, मी सुद्धा काही आगाऊपणा कमी करायला नाही. आणि तेवढ्यात कला ही दरवाजा उघडून बाहेर येते. कलाने मात्र आता संगीताने साडी न दिलेली दुसरी साडी घातलेली असते. अद्वैत तिच्याकडे बघतो
आणि लगेच म्हणतो की चला आता आम्हाला खूप वेळ होतोय आणि ऑफिसमध्ये खूप काही कामं आहेत. तेव्हा संगीता म्हणते की हो मला सुद्धा खूप कामं आहेत आणि संगीता धावतच निघून जाते. अद्वैत उठतो आणि कलाकडे बघत म्हणतो की मी गाडीमध्ये आहे आणि तेवढ्यात कला सुद्धा तोऱ्यात आता निघून जाते. तेव्हा लगेच संगीता दिव्याला हात जोडते. दिव्या अंबाबाईला म्हणते की तुझी अशीच कृपा राहून दे आणि आता हे मात्र आबाजींना फोन करून सांगावंच लागेल. म्हणून ती काहींना आबाजींना फोन करायला जाते तर कला बाहेर येते आणि कला डायरेक्ट आता जायला निघते. अद्वैत तिला शुक असं करतो आणि कुठे निघालीस, आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे, त्यासाठी तू गाडीमध्ये बस. तेव्हा कला म्हणते की काय हो अद्वैत चांदेकर, तुम्ही असं प्रत्येकाला ऑफिसमध्ये येण्यासाठी घ्यायला जातात का? तुमचं तुम्ही जा, माझं मी बघते. तेव्हा आता अद्वैत रागाने म्हणतो की हे बघ नखरे करू नकोस, गपचूप तू गाडीमध्ये बस. तेव्हा आता कला म्हणते की अहो सर तुमचे इतके उपकार असताना अद्वैत घाईने तिला धरतो आणि आपल्या हाताने तिला गाडीमध्ये बसतो आणि म्हणतो की हे बघ तुझा पदर सांभाळ आणि तुला येथे सोडण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. तू जर ऑफिसला नाही आली तर मी काय करू? आणि अद्वैत घाईने गाडीमध्ये बसून दोघे आता इकडे ऑफिसला येत असतात. तेव्हा आता गाडी चालवता अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ तू जरीही मागितलं नसेल तरी सुद्धा माझ्याकडून एक सल्ला घे. आपण कुणासमोर नखरे करतोय, कुणासमोर दादागिरी करतोय, कायम लक्षात ठेवायचं, या गोष्टीचा विचार करायचा, या गोष्टीचे कायम भान ठेवायचे. कोण आहे मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे मी. आता कला हळूच म्हणते की द गर अद्वैत चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय म्हणालीस? तेव्हा कला म्हणते की काही नाही चल. तर अद्वैत रागाने म्हणतो की हे बघ जास्त बोलायचं नाही माझ्यासमोर, चांगल्या लोकांना मी लाईनीवर आणलेले आहे आणि तू क्या चीज है? कला म्हणते की हो ना सर, तुम्ही एकदम बरोबर बोललात, तुम्हीच ग्रेट आहात, झाले ना समाधान, चला आता जाऊयात ना. तर अद्वैत हसतो आणि शेवटी तू हारलीस म्हणून मरतो. तेव्हा आता लगेच कलाही मनात विचार करते की हारणं जिंकणं कॉम्पिटिशन हे सगळं काही इतकंच त्याच्या डोक्यामध्ये असते. यालाही का कळत नाही की जर एखादी चूक झाली तर असे उपदेश करण्यापेक्षा सॉरी म्हटल्यानंतर सगळं काही मिटेल आणि म्हण ना एकदा सॉरी. खरे सॉरी माझं चुकलं, पण नाही, याला तर सॉरी म्हणायचंच नसतं, मला चुकवायचं, मला मुद्दाम टोचून जाणीव करून द्यायची की कसं आपण ग्रेट चांदेकर आहोत. या सगळ्याची गरज आहे का? काही झाले तरी परत लवकर याला पार्किंगमध्ये गाडी नेण्याच्या अगोदर मला खाली उतरायचं आहे. म्हणून कला आता वैतागलेली असते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघतो आणि जोरात ओरडतो की ए खरे तू सीट बेल्ट नाही लावलास का? अरे अगं सीट बेल्ट लाव. तेव्हा आता कला म्हणते की अरे आपण आता पोहोचलो सुद्धा. अद्वैत म्हणतो की हे बघ पोहोचण्यासाठी अजून 2 मिनिट बाकी आहे आणि 2 मिनिटात आपण टर्न सुद्धा घेणार आहे, मग आपण पोहोचणार, त्यामुळे तू सीट बेल्ट लाव. तेव्हा कला म्हणते की नाही. अद्वैत लगेच गाडी थांबवतो तर कला रागाने खाली उतरायला लागते. तोच लगेच अद्वैत तिचा हात धरतो आणि 1 सेकंद तू खाली उतरावं म्हणून मी गाडी नाही थांबवली असं म्हणतो आणि स्वतः आता तो कलाच्या अंगावर येतो. अगदी जवळ येऊन तो आता सीट बेल्ट लावत असतो. परंतु कला आता तो इतकं जवळ आला हे बघून इतकं खुश होऊन रोमांटिक होत त्याच्याकडे एकटक बघत असते आणि अद्वैत आता सीट बेल्ट लावतो. तर आता अद्वैत सुद्धा तिच्याकडेच पाहत असतो आणि कला सुद्धा त्याच्याकडे बघत असते. दोघे अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आता कलाच्या हाताला धरतो आणि तिला हाताला धरून आता तो सगळ्यांसमोर ऑफिसमध्ये नेत असतो. तेव्हा रोहिणी आणि सरोज हे फक्त बघतच असतात. तेव्हा आता हे बघून त्यांचा इतका जळफळाट होतो तर रोहिणी लगेच सरोज वहिनीला म्हणते की सरोज वहिनी अगं हे सर्व काय आहे? तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ रोहिणी मी लगेच आता बोलायला नाही जाऊ शकत. अद्वैत कलाला धरून आपल्या कॅबिनमध्ये घेऊन जातो. सरोज म्हणते की हे बघ मी बोलून आता काही होणार नाही, आता शेवटी वर्कआउट करण्याची गरज तुझी आहे. त्यानंतर अद्वैत कलाला घेऊन रूममध्ये तेथे कॅबिनमध्ये येतो आणि तिच्यासमोरच उभा असतो. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ बाजूला हो, मला मोकळी हवी आहे. म्हणून कलाही अगदी तेथे जायला लागते परंतु तिचा पाय घसरणार तोच लगेच अद्वैत तिला धरतो आणि अद्वैतने धरल्यानंतर आता दोघे एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांकडे अगदी पुन्हा रोमॅन्टिक होऊन बघत असतात. दोघे शेवटी एकमेकांच्या मिठीत असतात आणि आता हे ऑफिसच्या कॅबिनमध्ये असल्यानंतर आता सरोज आणि रोहिणी हे जेव्हा पाहणार असतात तर त्यांना एक खूप मोठा धक्का बसणार असतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.